हाय फ्रेंड्स, आदिश्य ग्राफिक्समध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आज आपण कॅनवाच्या अशा काही 5 कूल ॲप्सबद्दल माहिती घेणार आहोत जे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत। तर सरळ जाऊया ॲप्समध्ये। इथे आपल्याला सर्च करायचं आहे। पहिला आपला ॲप असणार आहे तो आहे पॅटर्न AI। स्पेलिंग एकदा नीट चेक करून घ्या लिहायच्या आधी। पॅटर्न AI लिहिण्याबरोबर तुम्हाला तिथे सर्च करायचं आणि इथे जो पहिला ऑप्शन आहे तो क्लिक करायचा। तर नावावरूनच कळतं की इथे वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याला मिळणार आहेत। तुम्हाला जसे हवे तसे फक्त तिथे प्रॉम्प्ट द्यायचा आहे किंवा क्रिएट करू शकता किंवा गॅलरीमध्ये ऑलरेडी अवेलेबल असलेले बघा किती सुंदर सुंदर पॅटर्न इथे अवेलेबल आहेत, ते तुम्हाला सिम्पली तुम्ही यूज करू शकता। तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आहे, जसं फ्लावर आहे, एस्थेटिक आहे, शेप्सचे आहे। तर मी इथे जनरेट करणार आहे। मी इथे प्रॉम्प्ट लिहिणार आहे। मला ना थोडा फ्लावर बॅकग्राऊंड हवा आहे, थोडा फ्लावरी। तर फ्लावर पॅटर्न सिंपल प्रॉम्प्ट दिलेली आहे आणि वेगवेगळे स्टाईल्ससुद्धा आहेत, जसं तुम्हाला वॉटर कलरमध्ये किंवा आयसोमॅट्रिक किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईलमध्ये ते तुम्हाला करून देणार आणि किती प्रॉम्प्ट देणार, किती इमेजेस जनरेट करून देणार ते सुद्धा इथे आहे। तर इथे मी 2 त्याला दिलेले ऑलरेडी। आता काही सेकंदामध्ये तो आपल्याला छान आपल्या प्रॉम्प्टनुसार कमांडनुसार बॅकग्राऊंड जनरेट करून देणार आहे। आणि बघा आपल्याला आपण 2 जनरेट करायला सांगितलेलं त्याने बरोबर 2 स्टाईल्स जनरेट करून दिलेल्या आहेत। खूप सुंदर आहे हा बॅकग्राऊंड आणि जेव्हा तुम्ही याला अप्लाय करून बघाल ना तेव्हा तो आणखीनच सुंदर दिसणार आहे। तर सिम्पली त्याला अप्लाय करायचं आपल्या कॅनव्हसवर। बघा किती सुंदर बॅकग्राऊंड आपल्याला मिळालेला आहे। तर तुम्ही याला वेगवेगळ्या तुमच्या पोस्टर्समध्ये, फ्लायर्समध्ये किंवा कुठल्याही डिझाईनमध्ये ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून यूज करू शकता। चला तर आता आपला दुसरा ॲप आपण बघून घेऊया। एक पेज ॲड करते मी। यावर आपला दुसरा ॲप आपण बघून घेणार आहोत आणि तो असणार आहे, इथे आपण सर्च करूया ड्रीम इमेज। तर ड्रीम इमेज टाईप केल्याबरोबर तिथे पहिल्या ऑप्शनवर क्लिक करूया। इथे मी ऑलरेडी याचा वापर केलेला आहे त्यामुळे इथे लिहिलेलं प्रॉम्प्ट दिसतो आहे। आता आपण परत एक नवीन प्रॉम्प्ट लिहिणार आहोत। काय हवं आहे आपल्याला ते, अ क्यूट लिटिल प्रिन्सेस विथ अ मॅजिक वॅन्ड इन हर हँड। तर हा काहीसा एक मी प्रॉम्प्ट दिला आहे। बघूया तो काय आपल्याला जनरेट करून देणार आहे। तुम्ही काहीही लिहू शकता जे तुम्हाला हवं आहे, म्हणजे ॲज अ पिक्चर तुम्हाला हवं आहे ते तो जनरेट करून देणार। तर जनरेटवर मी क्लिक केलं, प्रोसेसिंग होणार आणि काही सेकंदामध्ये बघूया आपल्याला काय मिळतं आहे। वाव, तर बघा मी जे लिहिलं होतं एक्झॅक्टली मला ते जनरेट करून मिळालेलं आहे। एका मुलीच्या हातात छान प्रिन्सेस आहे, ती मॅजिक वॅन्ड आहे। याचा वापर देखील तुम्ही खूप क्रिएटिव्ह पद्धतीने आपल्या कुठल्याही डिझाईनसाठी करू शकता। ओके, चला तर आता नेक्स्ट ॲप आपण बघणार आहोत। आपला नेक्स्ट ॲप आहे टाईप एक्सट्रूड। तर हा टेक्स्टशी रिलेटेड आहे। बघूया आपण त्याचा कसा वापर करू शकतो, त्याला कसं वापरायचं आपल्या डिझाईन्ससाठी। तर इथे आपला मेन टेक्स्ट लिहायचा आहे ज्यामध्ये आपल्याला चेंजेस हवे आहेत। तुम्हाला हवे तशा स्टाईलमध्ये, फॉन्टमध्ये तो आपल्याला क्रिएट करून मिळणार। इथे वेगवेगळे फॉन्ट स्टाईल्स देखील दिलेले आहेत। सिम्पली ते अप्लाय करायचे आहेत आपल्याला आपल्या मेन टेक्स्टवर। मी लिहिलं आहे हॅलो, मी त्याचा कलर चेंज करते। त्याला ज्या वेगळ्या स्टाईलमध्ये आपल्याला जनरेट करायचं आहे ते स्टाईल्स पण तिथे दिलेल्या आहेत, डबल लाईनमध्ये, सिंगलमध्ये, ब्लॉकमध्ये, डिटेलमध्ये। आणि त्याला मी अपडेट केलेला आहे बघा। तर त्या टेक्स्टला त्यांनी छान अपडेट करून दिलेला आहे। यानंतरचा ॲप असणार आहे टाईप ग्रेडियंट। हा सुद्धा टेक्स्टशीच रिलेटेड आहे पण तो ग्रेडियंटमध्ये असणार आहे। जनरली आपल्याला एकाच कलरमध्ये आपल्या टेक्स्टना स्टाईल करता येतं, पण इथे तुम्हाला ग्रेडियंट कलर्स मिळतात, म्हणजे एकापेक्षा जास्त कलर्स। तर इथे मेन टेक्स्ट लिहायचं या बॉक्समध्ये आणि त्याला वेगवेगळ्या फॉन्ट स्टाईल्स ज्या तुम्हाला हव्या त्या फॉन्ट स्टाईल तुम्ही देऊ शकता। त्यानंतर कुठल्या पद्धतीत तुम्हाला तो ग्रेडियंट अप्लाय करायचा आहे, रेडियल, लिनियर आणि वेगवेगळे कलर्स जे 3 ते 4 किंवा 2-3 कलर्स तुम्ही इथे पिक करू शकता। तर मी ते 3 कलर पिक केलेले आहेत आणि हे जे 2 सर्कल्स आपल्याला दिसत आहेत त्याला सिम्पली त्यावर क्लिक करून त्याला मूव्ह करून तुम्ही ग्रेडियंटचा डायरेक्शन देखील चेंज करू शकता। खूप क्रिएटिव्ह ॲप आहे हा।
खूप छान प्रकारे तुम्ही याचा वापर करून वेगवेगळे कलर्सशी खेळू शकता. छान आपल्या टेक्स्टवरती ते अप्लाय करू शकता. तर तुम्ही बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह झालं आहे ते. आणि आजचा आपला लास्ट ॲप असणार आहे 5 पैकी. आपण लिहिणार आहोत टाईप ग्रेडियंट नंतर बघणार आहोत टाईपक्राफ्ट. हा पण खूप युजफुल ॲप आहे. तर टाईपक्राफ्ट लिहिल्यानंतर इथे आपल्याला बघा एक टेक्स्ट बॉक्स दिसतो आहे. तिथे आपलं मेन टेक्स्ट लिहायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत, म्हणजे ज्याला डेकोरेट करायचं आहे इन शॉर्ट. तर इथे मी लिहिते आहे वेलकम. फॉन्ट स्टाईल्स आहेत, वेगवेगळ्या फॉन्ट स्टाईल्स अप्लाय करून बघा. तुमचं आवडतं फॉन्ट तिथे अप्लाय करा. आणि कलर्स देखील आहेत, वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता. तर ते कसं करायचं बघा. आता कलर्स आपण चूज करून घेऊया. आधी कलर्स इथून देखील तुम्ही घेऊ शकता. खाली जी ही पट्टी दिलेली आहे इथे मी पिवळा रंग घेणार, किंवा वेगवेगळे कलर ट्राय करा. वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फॉन्टला आपण त्यामध्ये चेंजेस करून बघूया. बघा हॉरिझॉन्टल, मिरर, वर्टिकल, ज्या ज्या शेपमध्ये तुम्हाला त्याला स्टाईल करायचं आहे. आता इथे बघा हे काही स्ट्रेच करण्यासाठी छोटे छोटे सर्कल्स दिलेले आहेत. तर त्याला तुम्ही सिम्पली असं ड्रॅग कराल, ओढाल तर तो त्याचा शेप चेंज करतो आहे. आपला फॉन्ट बघा किती वेगळा होतो आहे, म्हणजे टेक्स्टचा शेप चेंज होतो आहे. जसं मला मधोमध मोठा हवा आहे आणि काठानी तो कॉर्नरनी थोडा बारीक हवा आहे. तर असा काहीतरी मला तो हवा आहे. आपण ट्राय करून बघूया. वेगवेगळे स्टाईल्स तुम्ही ट्राय करून बघू शकता, अप्लाय करून बघूया. ॲड एलिमेंट टू डिझाईन. आणि बघा पेजवर आणल्यानंतर हा कसा दिसतो आहे काहीतरी वेगळा. तर अशा प्रकारे काहीतरी क्रिएटिव्ह आपण यामध्ये करू शकतो. हे सिम्पली तुम्हाला दाखवण्यासाठी होतं, बट ट्रस्ट मी हे खूप चांगले ॲप्स आहेत, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या डिझायनिंगमध्ये खूप क्रिएटिव्हरित्या करू शकता आणि ज्याने तुमची डिझाईन खूप छान होणार आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.